संभाजीनगरमध्ये महापौरचं जे आरक्षण होतं ते ओपनसाठी सुटलेलं आहे आणि पुरुष काय प्रतिक्रिया आहे? कोण किती उमेदवार आहेत आपल्याकडे? आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे अनेक ओपन मधले आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला तशा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कुठली. आणि मी या ठिकाणी आश्वासन देतो की चांगला या शहराच्या विकासासाठी जो काम करेल अशालाच आम्ही महापौर पदाची संधी देऊ. किती जण इच्छुक आहेत असं काही सांगा, किंवा कोण रेस आता आरक्षण कुठल्या प्रकारे सुटणार याची उत्सुकता होती. आता उमेदवार कोण कोण असतील याची उत्सुकता आहे. मी सांगितलं ना, अनेक उमेदवार आहे. मी कोणाचे नाव घेणे चुकीचं होईल, पण सगळेच चांगले सक्षम आम्ही उमेदवारी देतानाच सक्षम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच यांच्यापैकी चांगल्या उमेदवारांना आम्ही त्यांना सक्षम उमेदवारालाच आम्ही महापौर पदाची संधी देऊ. मराठवाड्यातल्या उमेदवारी देताना जी कसरत लागली होती, आता पुन्हा एकदा हे निवडण्यासाठी देखील महापौर निवडण्यासाठी नाही, आमची कोर कमिटी आणि आमचे पक्षश्रेष्ठ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष असतील माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही महापौरचा कॅन्डिडेट ठरवू. मराठवाड्यात सुद्धा इतर 4 महानगरपालिकेत ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करू शकतं, तिथेही आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे जालन्यामध्ये बऱ्याच जणांना उत्सुकता, पहिल्यांदा ती महानगरपालिका झालेली आहे, ते एससी महिलांसाठी राखीव झालेली आहे. नाही, आमच्याकडे जालन्यामध्ये पण एससी महिला निवडून आलेल्या आहेत. नक्कीच त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याच्यात चांगल्या उमेदवाराची निवड करून त्यांना आम्ही संधी देऊ. सर, तुम्ही नांदेडचे पालकमंत्री आहेत, भाजपकडे महानगरपालिका महापालिकेमध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि नांदेडचा महापौर 100% आमचा होणार आहे. आणि मी सांगितलं तेच की आम्ही तिकीट देतानाच सगळ्यांना योग्य चांगल्या सक्षम उमेदवारांना दिलेलं आहे, म्हणून त्याच्यातलाच उमेदवार निवडून आम्ही त्यांना निवडून आणू, म्हणजे त्यांना महापौर करू. नांदेडमध्ये अपवाद वगळता पहिल्यांदा भाजपचा महापौर नाही, माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आल्यानंतर आमची नक्कीच तिकडे ताकद वाढलेली आहे आणि त्या ताकदीमुळे आज आमच्याकडे तिकडे आज मेजॉरिटी आली आहे आणि नक्कीच त्या मेजॉरिटीमुळे आम्हाला तिकडे महापौर करण्यात काहीच अडचण होणार नाही. चला, थँक्यू सर. यस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.